उद्याची बॅग भरूयात. जायचंय ना उद्या? चला. कुठे? तुम्ही चला, मग सांगतो मी. तुमची कुठलीही इच्छा असू द्या, ती पुरी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. चला. राणाजी, अगदी मी सहज बोलले होते, तुम्ही मनावर घेऊ नका. अहो चला की. अहो पण चला. आपण इथे का आलोय? तुम्ही पहिला डोळा बंद करा. का? अहो करा की. चला या. राणाजी, मला ती काजव्यांची रात्र आठवली. परत काजवे? अहो काजव काय दिवसा दिसतात होय? हे वेगळे. तर उजवीकडे या. थोडं उजवीकडे. उजवीकडे. हा, हळूहळू. थांबा. आता डावीकडे बघा. आता उघडा डोळे. बघा, तुम्ही म्हणला तसं आहे की नाही बरगदचं झाड? ते मी तुमच्यासाठी गिफ्ट आणले, ते देऊ का आता? हो. अहो छान आहे की गिफ्ट. तुम्ही उगाच घाबरत होता. तुम्हाला पटलं काय? हो, पण या किचनचं मी काय करू? म्हणजे मी तर चावी वापरत नाही. हा, आपण एक काम करूया. काय? ही किचन आपण तुमच्या मोटरसायकलच्या चावीला लावूया. अहो पण मी तुमच्यासाठी आणलंय. हो, तुम्ही बाहेर असताना तुम्हाला सतत माझी आठवण येत राहील आणि मलाही सतत तुमच्या बरोबर असल्यासारखं वाटेल. तसं असेल तर चालेल मला. तुम्ही हे गिफ्ट द्यायला फक्त इथपर्यंत आणलं? नाही, तुमची अजून एक इच्छा पुरी करायची आहे मला. माझी इच्छा? कुठली? तुम्ही डोळे बंद करा. अहो करा की.
बरं. आता उघडा डोळं. राणाजी, राणाजी, अहो इकडं. कुठे? तुम्ही आधी खाली या बघू. तुम्ही काय म्हणला होता फुलं उडत नाहीत म्हणून? बघा आमच्याकडे फुलं बी उडतात. तुम्ही आधी खाली या. अंजलीबाई, मला तुम्ही लई आवडता. अहो म्हणूनच मी लगीन केलं तुमच्या संगीत. मला तुमचं भ्या वाटत नाही, पण तुम्ही लय नाजूक आहेसा आणि मी दानगट. त्याचंच जरा जरा भ्या वाटत. माझ्यासारख्या दगडानं तुमचा फुलावानी मऊ हात हातात घेतला आणि दुखावलं तर? हो, याच विचारानं जीव घाबऱ्या गुबऱ्या होतो. राणाजी, मऊ आणि राकट याची एकमेकांना साथ असेल ना तरच अद्भुत गोष्टी घडतात. नारळ वरून टणक असतो पण आत मधुर पाणी असतं. फणस वरून जरी काटेरी असला ना तरी आत गोड गरे असतात. गोधडीलाही आपण ती फाटू नये म्हणून वरून जाडसर कापड शिवतो आणि आत मऊ कापूस भरतो. तसंच आपण एकमेकांना पूरक ठरूया. म्हणून तर आपलं प्रेम इतर लोकांपेक्षा वेगळं आहे आणि कायम राहील. फक्त त्याकरता मला तुमच्या साथीची गरज आहे. द्याल ना? काय झालं? आवडला नाही का चहा? नाही, चांगला आहे की. ते काय झालंय, 2-4 दिवस आपण बाहेरचं जेवलो ना, तर जरा छातीत जळजळ लागले. बाकी चहा चांगला आहे. हो, आता आज आपण घरीच जाणार आहोत. घरी गेलो ना की तुम्हाला काय हवंय तेवढं फक्त तुम्ही मला सांगा.
मी बनवून देईन सगळं. हा चांगलं आहे की. मी काय म्हणतो, ते आपण अजून 2-4 दिवस राहिलो असतो तर चाललं असतं ना? हो, पण तुमची शेतातली कामं खोळंबली असतील ना. ते शेतीच्या कामाचं काय नाही, पण तुम्हाला ते शाळेचे पेपर तपासायचे आहेत ना? हो, पण तुम्हाला वाटत असेल तर आपण राहू. वहिनींचा फोन आहे, एकच मिनिट. हॅलो. हा राणा भाऊजी, कुठं आहेसा? आम्ही इकडेच आहे. काय तुम्ही राणा भाऊजी, तिकडं जाऊन आम्हासनी एक फोन बी केला नाही. आम्हासनी काळजी वाटली म्हणून आम्हीच फोन केला. तिकडं जाऊन विसरला काय? असं कसं विसरणार वहिनी आम्ही? मग बिझी आहे वाटतं फिरण्यात. कसं आहे समजा तिकडं? हो, समजा मस्त आहे. इकडे राहणं बी चांगलंय आणि जेवण बी चांगलंय. लईच आवडल्याला दिसतंय तुम्हासनी तिकडं. नाही, आम्हासनी हिथं सोडून तिकडच राहू नकासा म्हणजे झालं. नाही, ते आज निघणार आहे आम्ही. नाही, इथं घरात तुमच्याशिवाय कुणाला करमना झालंय हे खरंय, पण तुमचं जर मन असेल तर राहावा अजून तिकडं. नाही वहिनी, ते आम्हाला बी इकडं करमना झालंय म्हणून तर आज येतोय. एकटंच येणार आहे काय? नाही म्हणजे जाऊबाई काय बाहेरला चालल्यात वाटतं. चिडल्यात का काय तुमच्यावर? नाही वहिनी, म्हणजे त्यासनी राग आला होता, पण आता निवळलाय. होय, आणि आम्ही दोघं बी येतोय घरला. वहिनी, गोदक्काला तेवढं जेवणाचा चांगला बेत करायला सांगा. सांगतो. बरं ठेवू काय? ठेव. हा हा, काय ते फोन यायच्या आधी काय म्हणत होता तुम्ही? काही नाही, आज जाऊ आपण परत. चालते, जाऊया परत आपण. तसं बी घरच्यांना करमना झालंय असं वहिनी म्हणत होत्या. अंजलीबाई, पण मला एक कळना झालं की वहिनीसनी कसं कळलं की तुम्ही चिडल्या होत्या? मला नाही माहिती. मग त्या कसं काय म्हणल्या मला? काय झालं तायसा? लई काळजी तीस तायसा. चंद्या, आम्हासनी हे कोडच सुटणं झालंय बघ. या मास्तरनीला राणा भाऊजींचा अडाणीपणा कळलाय तरी सुद्धा ही घरी कशी काय येते बरं? आमच्यासारखी एखादी असती तर रुसून भांडून बाहेरला गेली असती. या मास्तरडीला काही स्टेटस बेटस हाय का नाही ग? अव तायसा, स्टेटस पेक्षा ही स्टेट प्यारी असली की असंच होतं. रांडदा काय म्हणला? काय म्हणणार? आमच्यासाठी आज खास बेत बनवाया सांगा गोदाक्काला असं म्हणलं. आम्हास तिथं कळणच झालंय. या अडाण्याला भांडायचं सोडून सारखं खायचंच कसं काय सुचतंय बरं? देवा, का आमच्या जीवावर उठलायच र? काय पाप केलं होतं आम्ही? तायसा, मी सांगते. अव ती मास्तरीन तुम्हाला लई भारी पडायली बघा. मला तर वाटते समज तुमच्या अंगलट येणार आहे आणि हितले की नाही दिवस तुमचे संपत आल्यात. तुम्ही गप गुमान ती आपली हार कबूल करा आणि तुमचं काय ते नाव बदला. आम्ही देवासनी बोलत होतो ना, तुला मध्ये मध्ये करायची काय गरज आहे का चंदे? अहो ताईसाब, काळजी, तुमची काळजी मला गप बसू देत नाही बघा. आता तुमचं कसं होणार? हा विचार बी माझ्या डोक्यात आला तर माझ्या डोळ्यातून टाचकन पाणी येतंय बघा. आता हळूहळू तुमच्या बी डोळ्यातनं पाणी येईल. मला तर वाटतंय या वर्षी
वर्षी पाऊस नाही पडला तरी बी चालेल. तुमच्या आणि माझ्या डोळ्यातल्या पाण्यावरच पिकं जगतील बघा. तू आणि तुझं हापुशी तोंड घेऊन निघून जा बरं हितनं. अहो ताईसाहेब, मी या घरातनं जाईन, पण उद्या या घरातनं तुम्हाला बाहेर काढलं तर कुठं जाशीला? कुठे चाललंय दौरा? ताईसाहेब चाललं. काय कुठं काढलं दौरा? हनीमूनला. अजून ते खूळ गेलंच नाही वाटतं तुझ्या डोसक्यातनं. आमच्या डोसक्यातनं हे खूळ जाण्यापेक्षा तुझ्यामध्ये धमक नाही हे मान्य कर. मागणं लगीन होऊन ती दोघं हनीमूनला जाऊन आली, पण तू बस वाड्याच्या पायऱ्या मोजत. तू एवढी का जळती रानादान वहिनीवर? हा नाही, ती दोघं वाड्यात आल्यापासून बघायला लागलोय मी. ती दोघं या वाड्यावर आल्यापासून तू बी लई बोलायलास, ते बी बघतोय आम्ही. जरा शिक राणा भाऊजींकडनं बायकोचा आदर कसा करायचा असतो ते. आणि हा आता सांगून ठेवतोय हा सूरज, याच्या पुढं आमासनी हाडतूड केलेला आमासनी अजिबात खपणार नाही. तुझ्या तोंडापेक्षा त्या गिरणीचा पट्टा बरा. हे बघ, आज रानादान वहिनी येणार आहेत परत. तोंडाला आवर घाल जरा. तू आमासनी काय सांगतोय? इतके दिवस आमच्या मुठीत असणारा नवरा आज आम्हाला उलट बोलायला लागलाय. गाडीची किंमतच राहिली नाही आम्हाला या घरामध्ये. इथं आमचं डोसका फुटायची येळ आली आणि ती मस्तडी तिकडे मजा मारत बसल्या. बावळट. चल की फिरायला. अरे साहेबराव, अरे तुला असं वाळ्याला बघून राणा माझं चिप्पाड करेल बघ. हा अरे आज तरी खा. आज आपला दोस्त आणि मला आहे. हा साहेबराव, का आपला दोस्त पुराणा दोस्त नाही राहिला, त्याच्यात लय बदल झालाय बघ. अरे आता लगीन झालं, हनीमूनला फिरायला गेलाय. हा अरे आपला राणा आता लाजरा, बायकासनी घाबरणं सगळं कमी झालं असणार आहे बघ. हा चल चल की. काय बरकत, कुठे आहे दौरा? काय नाही, जरा कर्म ना म्हणून चाललोय अमेरिकेला. तू बोल. माझ्याकडे बोलण्यासारखं काय आहे ते जाऊ दे. आला का राहणार? नाही नाही, अरे एवढ्या दिला असं काय वाटत नाही. तू लय रमलाय तिकडं, आणि मुला गेलाय ना. अरे ते माप रमल तिकडे. तालमीत बसतात खवळाल्यात नव्हता. आता राणा पहिलवान राहिला नाही म्हणतात, त्याचं मन थारेव नाही म्हणतात. अरे तुझ्या बसतानाच काय कळते बाई. उलट आता लगीन झाले तर आनंदाचं मन थाऱ्या येणार बघ. आता आल्यावर बघ की तू किती सुधारलेला असतोय. तू आता लगीन झाले तर आनंदात सुधारणार म्हणजे सुधारणारच. हा तू काय सांगायलाच मर्दा? अरे माझं लगीन झाले तसं मी बंजाळून गेलोय. स्थिर कसं अस्थिर झालोय. ए तुझ्या बायकोत आणि पाटक बाईंच्यात काय फरक आहे का नाही? हा जमीन आसमानचा फरक आहे गड्या. माझ्या बायकोच्या एकदम उलट पाटक बाई. तेच. अरे लगीन झाल्यावर तू भंजाळायस, पण आमचा राणा सुधारणार म्हणजे सुधारणारच. हा चल रे साहेबराव, चल चल. हे बी खरं आहे म्हणा. चांगली बायको नवऱ्याला चांगलीच बनवते. राणा आमचा पहिल्यापासून चांगला आहे. आता आणखी काय चांगला होतो बघूया. हा अरे पहिलवान, कधी वाटला ना तर परत आपल्या हॉटेलला यायचा बर का. हा अरे 25 इयर्स झाला. लई कपल्स येऊन गेला इथं, पण तुमच्यासारखा कोण नाही भेटला. एकदम हटके जोडी. व्हेरी नाईस. हा अशाच हटके राहा आणि येत राहा. थँक्यू काका. थँक्यू काकू. काका बोलते आणि थँक्स कशाला म्हणते? हा? खुश राहा, खुश राहा. मजेत राहा. आणि हा ते बघा, नेक्स्ट टाइमला याल ना तेव्हा छोटा पैलवान पाहिजे. हा बरोबर. आमच्यात कोण छोट नाही हो. अरे तेच म्हणते मी. अरे लवकरच तुमचा स्वतःचा बाळराजा येऊ दे. काय रुस्तमजी, बराबर बोलला ना मी? एकदम 100% बराबर. नेक्स्ट टाइम
स्वतःचा छोटाशा पैलवान. हा